कोल्हापुरातील मतदार यादीतील घोळामुळे उमेदवार त्रस्त. प्रत्येक प्रभागात 250 ते 300 मयत नावं असूनही मतदार म्हणून असल्याने उमेदवार हैराण. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर लढणार. आमदार आमशा पाडवी यांचा ऐकला चलोरेचा नारा. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही एकटेही लढू, आमशा पाडवींचा इशारा. ठाकरे बंधू स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींची ठाकरे बंधूंवर टीका. ठाकरे बंधूंनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. विजय चौधरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल. मुंबईतील लालसिंह राजपुरोहित यांचा शिंदे सेनेचा राजीनामा. शिवसेना विभाग प्रमुख लालसिंह राजपुरोहितांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. अमरावतीत भाजप शिंदे शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार. काल दिवसभर झालेले शिवसेना भाजपच्या बैठकीमध्ये तोडगा नाही. शिवसेनेने 25 जागांचा दिलेला प्रस्ताव भाजपला अमान्य. उल्हासनगरात टीम ओमी कलानी धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार. दोस्तीचं गठबंधन या नावाखाली निवडणूक लढवणार. भाजपकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप. अनेक ज्येष्ठ दिग्गज नगरसेवकांना भाजपने डच्चू दिला. भाजपकडून तरुण उमेदवारांना संधी. पुणे महानगरपालिका निवडणुकीत 7 दिवसात 743 उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये गर्दी झाली होती. मॉकपोल मतदार यंत्राबाबत निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरू. महापालिका निवडणुकीसाठी 50,000 अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले धडे. जळगाव महापालिका निवडणुकीत 250 उमेदवारांचे अर्ज दाखल. 3 माजी महापौरांसह 24 माजी नगरसेवकांचा समावेश तर 7 माजी नगरसेवकांच्या मुलांनीही उमेदवारी अर्ज भरलाय.